नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती ज्याचं नाव आहे मास्टर टेक कोडिंग। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे सबट्रॅक्शन यूजिंग टेन्स कॉम्प्लिमेंट कशा पद्धतीने आपण काय करतो यूज करतो। मग आता आपण मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं होतं की नाइन्स कॉम्प्लिमेंट कशा पद्धतीने आपण काय करायचं यूज करायचं। मग आता टेन्स कॉम्प्लिमेंट कशा पद्धतीने काढतो बघा। आता एखादा सपोज फॉर एक्झाम्पल एक नंबर आहे का डेसिमल नंबर 423। मग आता ह्या 423 चा आपल्याला काय नाइन्स कॉम्प्लिमेंट जर करायचं असेल तर कसं करतोय की प्रत्येक डिजिट हा काय 9 मधनं काय करायचं मायनस करायचा। मग आता 9 मधनं 3 गेला किती येणार आहे 6, 9 मधनं 2 गेला किती येणार आहे 7 आणि 9 मधनं 4 गेला किती येणार आहे 5। म्हणजेच काय 423 चा नाइन्स कॉम्प्लिमेंट हा काय येणार आहे तुमचा 576। मग आता जर 423 चा जर टेन्स कॉम्प्लिमेंट जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर पहिलं काम काय करायचं आहे की 423 चा नाइन्स कॉम्प्लिमेंट कॅल्क्युलेट करायचा। नाइन्स कॉम्प्लिमेंट कॅल्क्युलेट केला, टेन्स कॉम्प्लिमेंट ज्यावेळी आपण करायचं असेल त्यावेळी त्याच्यामध्ये काय करायचं 1 ऍड करायचा। 1 काय करायचं ऍड। मग आता 6 आणि 1 7 ओके। मग 577 हा त्याचा काय असणार आहे टेन्स कॉम्प्लिमेंट असणार आहे। पहिल्यांदा कुठलाही डेसिमल नंबर दिला असेल टेन्स कॉम्प्लिमेंट करत असताना पहिल्यांदा नाइन्स कॉम्प्लिमेंट कॅल्क्युलेट करायचा आणि मग त्याच्यामध्ये काय करायचं 1 ऍड करायचं। हा तुमचा काय जो रिझल्ट येईल तो तुमचा काय टेन्स कॉम्प्लिमेंट असतो। मग आता आपल्याला काय करायचं सबट्रॅक्शन करायचं यूजिंग काय टेन्स कॉम्प्लिमेंटचा यूज करून। मग आता आपण एक एक्झाम्पल बघूया आणि एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया की टेन्स कॉम्प्लिमेंट कशा पद्धतीने वर्क होतं। ओके, मग आता बघा सपोज फॉर एक्झाम्पल एक नंबर आहे 840, हा एक डेसिमल नंबर आहे, त्यामधनं 320 आपल्याला काय करायचं वजा करायचा आहे। कशाचा यूज करून सबट्रॅक्शन यूजिंग टेन्स कॉम्प्लिमेंट। मग आता सबट्रॅक्शन यूजिंग टेन्स कॉम्प्लिमेंट करत असताना काही काय रूल्स आहेत स्टेप्स आहेत। मग ते स्टेप्स आपल्याला काय करावं लागतो फॉलो करावं लागतो। मग पहिला स्टेप काय फाइंड द टेन्स कॉम्प्लिमेंट ऑफ द सेकंड नंबर। म्हणजे जो सेकंड नंबर आहे त्या सेकंड नंबरचा आपल्याला काय करायचं आहे टेन्स कॉम्प्लिमेंट कॅल्क्युलेट करायचा आहे। मग स्टेप नंबर 1 मग आता काय 320 आहे याचा पहिल्यांदा टेन्स कॉम्प्लिमेंट कॅल्क्युलेट करायचा। मग टेन्स कॉम्प्लिमेंट कॅल्क्युलेट करत असताना पहिल्यांदा नाइन्स कॉम्प्लिमेंट करावा लागतो। मग आता नाइन्स कॉम्प्लिमेंट कसं करतोय आपण की 9 हा जो आहे त्यामधनं प्रत्येक सिंगल जो डिजिट आहे तो वजा करायचा। मग 9 - 0 9, 9 - 2 7, 9 - 3 6। मग हा तुमचा काय आला नाइन्स कॉम्प्लिमेंट। मग मला आपल्याला काय पाहिजे टेन्स कॉम्प्लिमेंट पाहिजे। मग 1 काय करायचं आपल्याला ऍड करायचा म्हणजेच किती आला 0 कॅरी हा 1 म्हणजे 8 680। ओके, मग ह्या पद्धतीनं काय हा पण टेन्स कॉम्प्लिमेंट कॅल्क्युलेट केलेलो आहे। म्हणजे स्टेप नंबर 1 तर झालेला आहे। स्टेप नंबर 2 काय सांगतोय की ऍड फर्स्ट नंबर अँड टेन्स कॉम्प्लिमेंट ऑफ द नंबर। म्हणजे हा जो टेन्स कॉम्प्लिमेंट आलेला आहे तो आणि पहिला काय करा ऍड करा। मग स्टेप नंबर 2 काय करायचं ऍड करायचं आहे कशामध्ये 840 780। मग आता 0 + 0 0, 8 आणि 4 12 एक कॅरी आला। ओके, मग आता 8 आणि 6 किती येणार 14, 14 आणि 1 15। ओके, म्हणजेच काय इथं एक कॅरी जो आहे तो जनरेट झालेला आहे आणि हा तुमचा कॅरी असतो आणि हा तुमचा काय असतोय रिझल्ट असतो। हा तुमचा काय असतो रिझल्ट। मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कॅरी कधी जनरेट होतोय म्हणजे जनरेट होतोय हे समजायचं की जर सपोज 3 डिजिट आहे रिझल्ट जर 4 डिजिट आला तर कॅरी जनरेट झाला, रिझल्ट जर 3 डिजिट आला तर कॅरी जनरेट होत नाहीये। मग आता इथं कॅरी जनरेट झालेला आहे। मग आता बघा कॅरी इज जनरेटेड डिस्कार्ड द कॅरी। म्हणजेच काय जर तुमचा कॅरी जनरेट झाला असेल तर तो काय करा रिमूव्ह करून टाका। मग फायनल जो स्टेप 3 असणार आहे ओके त्याच्यामध्ये फक्त काय करायचं जो कॅरी आहे तो कॅरी डिस्कार्ड करायचा आणि जो तुमचा रिझल्ट आहे तो रिझल्ट लिहायचा। ओके, मग फायनल रिझल्ट लिहित असताना कसं लिहिणार 840 हा एक डेसिमल नंबर आहे आणि त्याच्यामधनं 320 वजा केला तर किती येतो 520 हा तुमचा काय एक डेसिमल नंबर येतो। ओके, मग ह्या पद्धतीने आपण काय करतोय सबट्रॅक्शन यूजिंग टेन्स कॉम्प्लिमेंट करतोय। चला आणखी एक आपण प्रॉब्लेम बघूया की काय की 320 हा एक डेसिमल नंबर आहे त्याच्यामधनं काय 840 काय करायचं आपल्याला वजा करायचा आहे कशाचा यूज करून सबट्रॅक्शन यूजिंग टेन्स कॉम्प्लिमेंट।
पहिला काय फाइंड द टेन्स कॉम्प्लिमेंट ऑफ द सेकंड नंबर. मग आता स्टेप नंबर 1 काय की दुसरा जो नंबर आहे त्या दुसऱ्या नंबरचा आपल्याला काय करायचं टेन्स कॉम्प्लिमेंट करायचा. मग ज्यावेळी आपण टेन्स कॉम्प्लिमेंट करतोय काय प्रत्येक डिजिट काय करतोय 9 मधनं वजा करतोय म्हणजे 9 9 9. ओके आता 9 मधनं 0 गेला 9 9 मधनं 4 गेला किती येणार आहे 5 आणि 9 मधनं 8 गेला किती येणार आहे 1. ओके आता हा जरा तुमचा काय 9th कॉम्प्लिमेंट. मग आता आपल्याला काय पाहिजे 10th कॉम्प्लिमेंट पाहिजे. मग 10th कॉम्प्लिमेंट करत असताना आपण काय करणार आहे 9th कॉम्प्लिमेंट मध्ये 1 ऍड करणार आहे. मग आता 9 प्लस 1 10. ओके कॅरी आला 1 म्हणजे 6 160 हा तुमचा काय 10th कॉम्प्लिमेंट आला किती 840 चा. मग आता स्टेप नंबर 2 काय की ऍड फर्स्ट नंबर अँड 10th कॉम्प्लिमेंट ऑफ द नंबर. मग आता स्टेप नंबर 2 जर तुम्ही बघितला स्टेप नंबर 2 मध्ये काय पहिल्या नंबर मध्ये तो ऍड करायचा. मग 320 160 हा किती येणार आहे 0 8 4 म्हणजे 480 हा तुमचा काय आला ऍडिशन करून रिझल्ट आलेला आहे. मग आता ह्याच्यामध्ये मला सांगा कॅरी जनरेट झाला का नाही झाला. ओके कारण का 3 डिजिट आहेत आणि हे 3 डिजिट आहेत. रिझल्ट किती आलाय 3 डिजिट आलाय. मग आता इथं कॅरी जनरेट झालेला नाहीये. मग जर कॅरी जनरेट झाला नसेल तर काय करायचं आपल्याला 10th कॉम्प्लिमेंट करायचा रिझल्टचा आणि त्याला निगेटिव्ह साइन काय करायचं प्रोव्हाइड करायचं आहे. मग आता स्टेप नंबर 3 जर तुम्ही बघितला तर स्टेप नंबर 3 काय करणार आपण की हा जो रिझल्ट आलेला आहे त्या रिझल्टचा काय करायचं आपल्याला 10th कॉम्प्लिमेंट करायचा आहे. मग 10th कॉम्प्लिमेंट करत असताना पहिल्यांदा काय 9th कॉम्प्लिमेंट मग 480. ओके 9 मधनं 0 गेला 9 9 मधनं 8 गेला 1 आणि 9 मधनं 4 गेला किती येणार 5. मग 519 हा तुमचा काय 9th कॉम्प्लिमेंट आला. मग आता आपल्याला 10th कॉम्प्लिमेंट करत असताना काय करायचं की जो 519 जो ऍडिशन आलेला आहे त्याच्यामध्ये काय करायचं 1 ऍड करायचा. मग किती येणार 520. मग 520 हा तुमचा काय रिझल्ट असणार आहे आणि त्याला काय करायचं आहे निगेटिव्ह साइन प्रोव्हाइड करायचा आहे. मग आता लास्टला लिहिताना कसं लिहिणार आपण 320 हा एक डेसिमल नंबर होता त्याच्यामधनं 840 वजा केला तर आपला रिझल्ट किती येणार आहे -520 हा तुमचा रिझल्ट येणार आहे. समजलं कशा पद्धतीने आपण काय सबट्रॅक्शन युजिंग 10th कॉम्प्लिमेंट करतो. मग हा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.